मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गाडीचं सारथ्य. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार ही गाडीत. मिसिंग लिंकमधील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशा गिनीजमध्ये नोंद. गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र सुपूर्द. अखेर 5 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरळीत. सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 5 तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश. मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांची माफी मागतो, फडणवीसांचं वक्तव्य. खासदार सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडीचा फटका. सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या. सुळेंकडून वाहतूक कोंडीचा व्हिडिओ शेअर. तर कनेक्टिंग लिंकमुळे सुप्रियाताईंना आता वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागणार नाही, फडणवीसांचा टोला. वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणून मिसिंग लिंक प्रकल्प केलाय. थोडं जरा दमानं घ्यावं. संध्याकाळपर्यंत ट्रॅफिक खुलं झालेलं असेल. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. उद्घाटनाआधीच पाहणी करणं ही मोदींची सवय शिंदेंना लागली आहे. शिंदेंनी मिसिंग लिंकच्या केलेल्या पाहणीवरून हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. तर मिसिंग लिंकला अजित पवारांचं नाव द्यायचं की नाही हे सरकार ठरवेल, सपकाळांची प्रतिक्रिया. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी खुला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या लोकार्पणानंतर कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू. मोठ्या प्रमाणात गाड्यांनी कनेक्टिंग लिंकवरून प्रवास केलाय. ऑटो चालकांना मराठी अनिवार्यवरून वाद निर्माण झालेला आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मराठी बोलणार नाही म्हणायची हिंमत येते कुठून? रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून राज ठाकरेंचा सवाल. मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्रामधल्या मराठी माणसानं फक्त मराठीमध्ये बोलावं. समोरचा हिंदीमध्ये बोलत असेल तरी आपण मराठीतच बोला. राज ठाकरेंचं आवाहन. समोरचा हिंदीमध्ये भांडत असेल तरी तुम्ही मराठीतच भांडा, राज ठाकरेंचं आवाहन. मराठीवरून दिवसेंदिवस राज ठाकरेंची भूमिका बदलत असते. काही दिवसांपूर्वी मनसैनिक हिंदी भाषिकांना मराठी शिकवत होते. आता म्हणतायत त्यांना मराठी कशाला शिकवायची? राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल. स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे. मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं संजय राऊत यांच्याकडून समर्थन. ज्यांना महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे, काम करायचं आहे, त्यांनी मराठी शिकणं गरजेचं. मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झुमतात? राऊतांचा सवाल. ज्यांना महाराष्ट्रामध्ये राहायचंय, काम करायचंय, त्यांनी मराठी शिकणं गरजेचं. भाषावार प्रांत रचना का झाली याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा. राज ठाकरेंच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून समर्थन. मराठी सक्ती केली तर आंदोलन करू ही परप्रांतीयांची भूमिका दुर्दैवी. गिरणी कामगारांना घरं नाही मात्र बिहार भवनाला जागा देताय. मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र दिनानिमित्त पनवेलमध्ये मनसेची बॅनरबाजी. मनसेच्या बॅनरवर महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलावं लागेल असा संदेश. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असाही आशय. मनसेचे पनवेल जिल्हाध्यक्ष योगेश चिले यांनी पनवेल शहरामध्ये लावले बॅनर.